नमस्कार सर्वांना, स्वागत आहे आपल्या जीवन आहे सुंदर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, छान सकाळ सकाळ खुशीचं आणि तिच्या पिल्लाचं इथं खेळायचं चाललेलं आहे. मस्त असं वातावरण आहे. तर आज छान असा एक पदार्थ आपण बनवायला घेतला आहे, ते म्हणजे दिवाळीतील खमंग खुसखुशीत अशी मैद्याची चकली. तर त्यासाठी बघा, मी हा मैदा एका कापडामध्ये बांधून असा उकडायला ठेवला होता. कोरडाच मैदा कापडामध्ये घट्ट बांधून घ्यायचा आणि कुकरमध्ये 2 डबे ठेवून खालच्या डब्यामध्ये मुगाची डाळ अर्धी वाटी शिजायला ठेवायची आणि वरच्या डब्यामध्ये कोरडा मैदा बांधून ठेवायचा आणि 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या. बघा, असा मैदा उकडून मस्त एकदम त्याचा घट्ट असा दगडासारखा गोळा तयार होतो. त्याला पूर्ण थंड करून घ्यायचा आणि नंतरच ते सोडायचा. याला आता मस्त असं किसणीने किसून घ्यायचं किंवा थंड करायचं. अगोदर किसणीने किसायचं किंवा कशाने तरी असं व्यवस्थित फोडून घेतलं ना असं तरी जमतंय. नंतर चाळून घ्यायचं. तर बघा, मस्त फोडून घेतलेलं आहे मी. आता चाळणीने चाळून हे जे राहिलेलं वरती गाठी निघतात त्या मिक्सरला फिरवल्या की मस्त बारीक होतात. असं मस्त चाळून घ्यायचं. एकदम खायला खुसखुशीत खमंग अशी मैद्याची चकली होती. भाजणीची चकली तुम्ही नेहमीच खाल्ली असेल, पण या पद्धतीने नक्की ट्राय करा. आता यात लसूण, कोथिंबीर आणि जिरे बारीक करून वाटलेले टाकले आणि मसाल्यांमध्ये फक्त रामबंधूचा चकली मसाला, थोडीशी मिरची पावडर आणि एक चिमूटभरच हळद टाकली, चवीनुसार मीठ टाकलेले. आता यामध्ये शिजवलेली मुगाची डाळ पण टाकायची. घरचे थोडे गावरान तीळ आहेत ते पण टाकलेले. तीळ खाल्लेले चांगले असतात आणि चकलीमध्ये छान लागतात. मुगाची डाळ जरा प्रमाणात वापरायची. जर जास्त डाळ वापरली गेली तर चकली तेल पिते आणि कमी डाळ वापरली तर चकली कडक होते, खुसखुशीत होत नाही. तर जवळजवळ हा 1/4 किलो मैदा आहे. त्यासाठी मी मोठी अर्धी वाटी मुगाची डाळ वापरली. मस्त पीठ मळून घ्यायचं, अगदी आपल्या चपातीच्या पिठासारखं. जास्त घट्ट नाही, पातळ नाही. आता हा सोऱ्या आहे बघा, याच्यामध्ये मी चकल्या काढून घेणार आहे. तोपर्यंत इकडं तेल तापायला ठेवले. सोऱ्या नवीन आहे आणि छान आहे वापरायला, पण फक्त या साईडने प्रेस करायचा. दोन्ही हाताची काही गरज नाही. स्टीलचाच आहे पण एकदम उपयोगी आहे. मस्त असं भरून घेते त्यात. चकलीचं पीठ भिजवायची वगैरे काही गरज नाही. मस्त असे थ्रेड बसवून घ्यायचे व्यवस्थित ह्या सोऱ्याचे. बघा, छान अशा गोल गोल चकल्या करून घ्यायच्या. पीठ प्रमाणात करायचं मळताना, जास्त घट्ट पातळ बनवायचं नाही, मग छान होतात. मस्त अशी पहिली चकली तयार झालेली. तर अशाच पद्धतीने मी आता चकल्या करून घेते. एकदम खमंग खुसखुशीत अशी ही चकली होणार आहे. मैद्याचा हा पदार्थ एकदम टेस्टी आणि झटपट बनणार आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. छान अशा आकारात गोल गोल चकल्या मी करून घेतलेल्या आहेत बघा. तर आता तळून घेते. तेल छान तापलेलं आहे, त्यात बघून थोडंसं टाकून बघायचं तेल तापले का. तेल जास्त कडकडीत गरमही नाही आणि थंडही नाही असं पाहिजे. जरा थोडा वेळ गॅसची फ्लेम मोठी करायची आणि थोड्या वेळानंतर मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायच्या, जेणेकरून आतपर्यंत भाजले जातील. मस्त अशा तळतायत. जोपर्यंत हे तेलाचे बुडबुडे बंद होत नाही तोपर्यंत तळायचं. छान तेल शांत झाल्यासारखं दिसतंय. आता काढून घेऊया. मस्त अशा चकल्या तयार झालेल्या आहेत आपल्या. जास्त तीळ वापरल्यामुळं छान दिसत आहेत. तीळ वरती आलेले आहेत आणि टेस्ट पण तिळांमुळं छान येणार आहे. तर आता बाकीच्या चकल्या समूह बनवून देतोय मला आणि मी तळून घेते. एकदम परफेक्ट बनवतोय माझ्यासारख्याच. छान अशा तयार झालेल्या आहेत बघा आपल्या चकल्या. रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि एकदा नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा छान छान रेसिपी तुम्हाला पाहायला आवडत असतील तर आपला चॅनल जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. बघा किती छान खुसखुशीत अशी चकली झालेली. वरून खुसखुशीत आणि आतून पोकळ.
अगदी आरपार आतल्या बाजूने त्याला एक होल तयार झालेले बघा. दिवाळीचं सारखं सारखं गोड गोड खाऊन कंटाळा आला असेल तर चकली नक्की ट्राय करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.